दिवाळी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर सर्वात पहिल्यांदा येतो तो म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा। पातळ पोह्यांचा चिवडा जर फराळाच्या ताटात नसेल तर आपल्याला फराळ केल्यासारखं वाटत नाही। तर सर्वांच्या आवडता हा चिवडा आज आपण एक खास ट्रिक वापरून करणार आहोत। अतिशय कुरकुरीत, संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा टेस्टी स्वादिष्ट असा चिवडा आपण आज बनवणार आहोत। बघता क्षणी खावासा वाटेल असा। नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे इथे बघणार आहोत। पातळ पोह्यांचा चिवडा बनवत असताना बऱ्याच वेळेला पोहे आपले आकसतात किंवा चिवडा असा मऊ बनतो। त्यासाठी आज आपण इथे भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सहित इथे हा चिवडा बनवणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, ट्राय करा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। धन्यवाद। तर पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणजे आपण हे जे पोहे आहेत ना, हे व्यवस्थित असे आपल्याला गाळून घ्यायचे आहे। म्हणजे यामध्ये जो काही कचरा असेल तो साफ होईल। आणि जर आपल्याकडे ऊन असेल तर अर्धा ते 1 तास हा छान असा उन्हामध्ये ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आपोआपच हा छान असा कुरकुरीत होतो। तर त्यासाठी आपण ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी काजू घेतलेत। आता 1 वाटी येते शेंगदाणे आणि अर्धी वाटी आपण खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। थोडेसे आपण इथे बेदाणे सुद्धा घेतलेले आहे। आता आपण यासाठीचा एक मसाला, सिक्रेट मसाला तयार करणार आहोत। यामुळे आपला चिवडा अतिशय स्वादिष्ट असा होणार आहे। त्यासाठी आपण 1 चमचा धने, 1 चमचा आपण सोप घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरे सुद्धा यामध्ये टाकलेले आहे। चवीपुरतं मीठ आणि 1 ते 1.5 चमचा आपण साखर टाकून हे सर्व छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला दिसत असेल बारीक फाईन पावडर करून घेतलेली आहे। यामुळे काय होईल, साखर सुद्धा आपण यामध्येच टाकून घेतलेली आहे। आता थोडासा कढीपत्ता आणि 3 ते 4 हिरवे मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे। कढीपत्ता थोडासा सुकवून घ्यायचा आहे आणि मिरच्या सुद्धा, म्हणजे यामधलं मॉइश्चर कमी होईल। आता एका कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापायला आणि अशी गाळणी ठेवून मी हे शेंगदाणे, खोबरं वगैरे तळून घेणार आहोत। म्हणजे हे तळलं की लगेचच आपल्याला एकाच वेळी सर्व शेंगदाणे काढता येतात। तर आपण जो आज चिवड्याचा मसाला केला आहे ना, त्यामुळे जो चिवडा आपण करताना जे मीठ किंवा साखर खाली तळाला राहते तसं राहणार नाही। सर्व पोह्यांना व्यवस्थित असा हा मसाला लागतो, त्यामुळे आपला चिवडा अतिशय छान आणि टेस्टी असा होतो। तर आता शेंगदाणे तळून झाले की यामध्येच आपण खोबरं सुद्धा तळून घेऊया। आता खोबऱ्याला आपण छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे, म्हणजे हा खाताना हे छान असं कुरकुरीत लागतं। असं सारखं याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे एकाच ठिकाणी आपलं खोबरं जळणार नाही। आणि तेल सुद्धा आपण मध्यम आचेवर ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन हे लाल न होता व्यवस्थित तळल्या जाईल। आता खोबरं तळून झालं की यामध्येच आपण जे काजू घेतलेले आहे ते सुद्धा थोडे थोडे करून टाकून घेऊया। बरं, हे जे प्रमाण आहे ड्रायफ्रूटचं हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल। आता हे काजूचा कलर सुद्धा चेंज झालेला आपल्याला दिसत असेल, ते सुद्धा काढून घेऊया। व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे याचं। आता हे सर्व पदार्थ आपण थंड करून घेणार आहोत। भाजकी डाळ सुद्धा आपण यामध्येच भाजून घेऊया। आता ही भाजलेलीच असल्यामुळे हिला फारही वेळ तेलात ठेवण्याची गरज नाही। 1 मिनिट भरासाठी फक्त आपण हिला मिक्स करून घेऊया आणि लगेचच काढून घ्यायची आहे। तळल्यामुळे हिची टेस्ट अजूनच वाढते, म्हणून आपण ही तळून घेतलेली आहे। कुरकुरीत अशी ही डाळ होते। आता त्यामध्येच हे जे मनुके घेतलेले आहे आपण हे सुद्धा तळून घेऊया। छान असे टम्म फुगेपर्यंत तळायचे आहे। चिवड्यामध्ये टाकल्यानंतर आपोआपच हे छोटे होतात, त्यामुळे व्यवस्थितच तळून घ्यायचे आहेत हे। आता कढईमध्ये जे तेल राहिलेलं आहे त्यामध्येच आपण हिंग, हळद, कढीपत्ता आणि हिरवी मिरची सुद्धा यामध्येच टाकून घेऊया। आता कढीपत्ता आणि हिरवी मिरची जी आहे ना, ती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायची आहे।
हे बघा, कढीपत्त्याचा असा एक वेगळा खुळखुळ आवाज यायला लागला की समजून घ्यायचं आपला कढीपत्ता छान असा तळला गेलेला आहे. आता हे सर्व जे तळलेलं मिश्रण आहे, शेंगदाणे, काजू, खोबरं, हे सर्व यामध्येच आपण टाकून मिक्स करून घेऊया. आता ही फुटाण्याची डाळ सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो सुद्धा सर्व यामध्ये आपण टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. तर यामुळे काय होईल, हा मसाला जो आहे तो सर्व व्यवस्थित सगळीकडे पसरेल. आता ही कढई छोटी असल्यामुळे मी याला मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि हे जे पातळ पोहे आहे ना, हे एकदम न भाजता आपण असे थोडे थोडे या मिश्रणावर टाकून घ्यायचे आहे. बरं, हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे पोहे टाकलेले आहे. गॅस पूर्णपणे बंद आहे. ही स्टेप येथे फार महत्त्वाची आहे, हे ध्यानात ठेवायचे आहे. आता थोडे थोडे करून 2 भागांमध्ये आपण हे पोहे टाकून घेणार आहोत. एकदमही पोहे टाकायचे नाहीयेत. आता सर्व पोहे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने हे मिक्स करणार आहे मी. भांड मोठं असल्यामुळे लगेचच हे सर्व मिक्स करता येत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे थोडं थोडं करून मिक्स करून घेतलेलं आहे. आता हळूहळू पोह्यांना आपल्या छान असा कलर सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे, परंतु याला अजून व्यवस्थित मिक्स करण्याची गरज आहे. सर्व मसाला याचा खाली बसलेला आहे. अजूनही आपला गॅस बंदच आहे, हे ते ध्यानात ठेवायचे आहे. लगेचच आपल्याला गॅस चालू करायचा नाहीये. आता हे आपण बघू शकतात, सर्व पोह्यांना व्यवस्थित असा मसाला, हळद वगैरे लागलेली आहे आणि कलर सुद्धा फार छान आलेला आहे. आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी फक्त मंद आचेवर हे पोहे भाजून घ्यायचे आहे. आता हीच प्रोसेस आपल्याला 2दा रिपीट करायची आहे, म्हणजे छान असे आपले कुरकुरीत पोह्यांचा चिवडा बनून तयार होतं. पोहेही अकसत नाही आणि चिवडाही संपेपर्यंत छान असा कुरकुरीतच राहतो. आपण बघू शकता, सर्व पदार्थ सुद्धा व्यवस्थित असे आपण तळून घेतलेले आहे. मिरच्या, कढीपत्ता हे सुद्धा छान असे खरपूस तळले की त्यामधला मॉइश्चर नाहीसा होतो आणि आपला चिवडा हा सॉफ्ट पडत नाही. त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की चिवडा करताना ध्यानात ठेवा किंवा याच पद्धतीने हा चिवडा नक्की एकदा ट्राय करा. चिवडा अजिबात आपला सॉफ्ट होणार नाही, संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार. आपण बघू शकता, आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा बनून तयार आहे. किती छान कुरकुरीत क्रिस्पी असा हा चिवडा तयार झालेला आहे आणि बघता क्षणी खावासा वाटेल असा याला